पण त्याआधी मला संजय लाखे पाटील यांच्याकडे जायचंय। पाटील साहेब, ज्या प्रकारची मांडणी केली जातीये की आता एका प्रमाणपत्रावर, एका ॲफिडेव्हिटवरती मराठा समाजाला कुणबी होता येणार आहे अशा प्रकारचा हा GR आहे, अशी मांडणी जी केली जातीये ती मांडणी योग्य आहे का? त्या मांडणीनुसार आता मराठवाड्यातला सगळा मराठा समाज, ज्या गावात नोंदी नाही आहेत तिथला मराठा समाज ओबीसी होईल का? मुळामध्ये विलासजी, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, 2 सप्टेंबर 2025 रोजी जो काही शासन आदेश या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील, जे मराठा आरक्षण विषयक कमिटीचे अध्यक्ष आहेत, ज्यांना इम्पॉवर्ड केलं असं माननीय मुख्यमंत्री म्हणतायत, त्या कमिटीने त्या ठिकाणी दिलेला आहे। हा शासन आदेश एकाही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी त्या ठिकाणी प्राधिकृत नाहीये, ते त्यामध्ये कुठेही अभिप्रेत नाहीये। या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना मी विनंती करतो की GR कसा वाचावं याचं आधी त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे। हा जो काही GR आहे याच्यामध्ये वरच्या पहिल्या टप्प्यामध्ये वाचा जे आहे त्यामध्ये क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 हे आधी वाचलं पाहिजे। हे वाचलं तर आपल्या लक्षात येईल की 2000 चा जो काही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा कायदा आहे त्याच्यामध्ये 2012 साली सुधारणा झाल्या आणि 2014 साली 24 साली पुन्हा सुधारणा झाल्या। हा कायदा आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनच्या कसोटीवर ते सर्टिफिकेट, जर ती मागणी टिकली त्याप्रमाणे सर्टिफिकेट वितरित झालं आणि त्याप्रमाणे वंशावळ जुळली तर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल। आणि त्या कुणबी भावंडाची नोंद ही 1967 पूर्वी त्याच्याकडे त्याला एक तर वंशावळ सिद्ध करता आली पाहिजे, पैतृक नातं त्याला सिद्ध करता आलं पाहिजे, किंवा हैदराबाद गॅजेट मधील जे कुठले पुरावे आहेत ते त्याला देता आले पाहिजेत। हा पहिला भाग। त्यामुळे कुणीही मराठा, सिंगल मराठा ना आजपर्यंत त्यामध्ये गेलाय ना उद्या जाऊ शकतो। जे ओबीसी समाज बांधव आहेत तेच त्यामध्ये जाऊ शकतात आणि हा कायदा फक्त मराठवाड्यासाठी नाहीये, पाटील साहेब, राज्यासाठी। पाटील साहेब, मी थोडंसं थांबवतो तुम्हाला। दुपारी मी मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेतली। मी त्यांना हा प्रश्न विचारला की ज्या गावांमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही त्या गावामधल्या मराठा समाजाला हे कुणबी सर्टिफिकेट कसं मिळणार? तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं की हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये त्या नोंदी आहेत आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून त्यांना ते प्रमाणपत्र दिलं जाईल। याच्यावर प्लीज आपण प्रकाश टाका। हे उत्तर समर्पक आहे का तुमच्या ह्या मांडणीला? मनोज जरांगे पाटलाबद्दल मी एवढंच बोलू शकतो की त्यांनी मुंबईला जाताना त्यांची जी मागणी होती त्यामध्ये गणरायाची मूर्ती एक ते घेऊन गेले होते। गणराय हा बुद्धीचा देवता आहे आणि त्यांना वैधानिक बुद्धी त्यांनी प्रदान करावं एवढीच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मनोज जरांगे पाटील एक आंदोलक आहेत, ते काय म्हणतात याच्यापेक्षा सरकारनं काय दिलंय, सरकार काय देतंय, या देशाची घटना, या देशाचा कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे काही वेगवेगळे निवाडे आहेत त्यातून आपल्याला काय मिळतंय? कारण मराठवाड्यातील मराठा समाजासाठी कुठलाही वेगळा कायदा याही सरकारनं केला नाही आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी केला नाही। जो काही 1967 चा कायदा आहे त्याला मानव दिनांक म्हणतो आपण, त्याप्रमाणे पुरावे असतील तरच कुणबी नोंदी मिळतील। आणि वस्तुस्थिती विलास जे मी आपल्याला सांगतो की न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, शिंदे कमिटी पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती आणि या दोन्ही कमिटीचा जो TOR होता, कार्यकक्षा होती, टर्म ऑफ रेफरन्स होती, याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट आहेच, निजामाचे दस्तावेज आहेतच आणि त्यामध्ये निजामाच्या सगळ्या नोंदी आहेत ह्याही घेतलेल्या आहेत। त्या कमिटीने तब्बल 3 कोटी दस्तावेज या ठिकाणी स्कॅनिंग केलंय, पाहणी केलंय आणि त्यातून काय मिळालं आम्हाला तर मराठवाड्यामध्ये फक्त 49,000 नोंदी मिळाल्या। त्यातून प्रमाणपत्र किती वितरित झाले? 2,49,000 प्रमाणपत्र वितरित झाले आणि व्हॅलिडिटी किती लोकांची झाली तर फक्त 8,300 लोकांची झाली। म्हणून जरांगे असतील किंवा छगनराव भुजबळ असतील मंत्रिमंडळात राहून ते जे काही वेगळे बोलतात हे फक्त एक राजकीय अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतात, ते वस्तुस्थितीपासून दूर आहेत आणि मराठवाड्यातले जे कुणबी बांधव आहेत त्यांनाच विरोध करण्याचं काम ते करतायत, मराठ्यांना नाही। कारण राधाकृष्ण विखे पाटलाची जी कमिटी आहे या कमिटीच्या या नवीन शासन आदेशाप्रमाणे किंवा न्यायमूर्ती शिंदे कमिटी प्रमाणे एकही मराठा यात पात्र होत नाही। मी मराठा आहे, माझी वंशावळ कुणब्याबरोबर नाही,
माझ्याकडे 1967 पूर्वीचा कसलाही पुरावा नाही. तर माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटलाला, मला ते कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत का? कारण हे समजून ठीक घेतलं पाहिजे की एकच मिनिट फक्त बडे सर, हा हैदराबाद गॅजेटच मुळात कुणाला समजलेलं नाही आणि त्याची मांडणी झालेली नाही. हैदराबाद गॅजेट 1881 जे 83 ला 84 ला आलं, त्यानंतर 1901 ला आलं, 2001 ला आलं, 2011 ला आलं, 2021 ला आलं आणि 2031 ला शेवटचं त्याच्यामध्ये कास्ट सेन्सस आहे. आणि शेवटचे जे 4 गॅजेट आहेत त्यामध्ये जे काही समाज घटक हैदराबाद गॅजेट मध्ये आहेत, त्यामध्ये पहिला गट जो आहे उच्चवर्णीय, त्यामध्ये ब्राह्मण, राजपूत आणि खत्री समाज आहे, त्यामध्ये मराठा नाही. मी परत आपल्याला सांगतोय, त्यामध्ये मराठा नाहीये. दुसरा जो घटक आहे शेती करणारा, शेती कसणारा, शेतीवर अवलंबून असणारा, पशुपालक असणारा किंवा शेतीपूरक व्यवसाय करणारा, यामध्ये माळी, साळी, धनगर, वंजारी, कोमटी याबरोबर कुणबी म्हणून कुणबी आहे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगतोय मी, या गॅजेटमध्ये मराठा हा ह्या घटकामध्ये ठेवलेला आहे. पण आमची ही मागणी आहे, आमची किशोर चव्हाणांनी पहिल्यांदा मागणी केली की हैदराबाद गॅजेटमध्ये जो मराठा समाज मागासलेला आहे, जो त्या ठिकाणी कृषी धंदा करणारा दाखवला आहे, शेतीवर अवलंबून आहे, शेतीवर उपजीविका करतोय, तो मराठा समाज तसाच मागासलेला जाहीर करून त्याला तुम्ही आरक्षण द्या. ठीक आहे. त्या मागणीपासून आम्ही मी कुठेतरी तो मुद्दा लक्ष्मण हाके सरांना विचारतो. पाटील साहेब, मुळामध्ये सरकारनं जो काही हा शासन आदेश काढलेला आहे, आमदार परिणय फुकेजींनी जे सांगितलं ते 100% सत्य आहे. आणि मी जे सांगतोय, ओबीसी बांधवांना किंवा लक्ष्मण हाके त्यांचे प्रतिनिधित्व करताय, 1967 पूर्वीचे पुरावे असतील, राज्याचा जो कायदा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. एकाही मराठ्याला ते प्रमाणपत्र मिळू शकत नाही, मिळणार नाही. कारण राधाकृष्ण विखे पाटील हे जे मराठा आरक्षण विषय समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तमाम मराठ्याची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि एकाही मराठ्यांना प्रमाणपत्र या ठिकाणी मिळणार नाही. हे जे काही पेज 2 आहे 2 सप्टेंबरच्या GR मधलं, त्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे शासन निर्णयामध्ये, प्रतिज्ञापत्र दिलं म्हणजे काम संपत नाही. विलासजी, हे प्रतिज्ञापत्र जे आहे ना, लक्ष्मण माने सर बद्दल मला प्रचंड आदर आहे, पण त्यांनी कदाचित हे वाचलं नसावं. हे 2 पानी प्रतिज्ञापत्र आता प्रत्येक कलेक्टरकडे गेलंय आणि हे प्रमाणपत्र आता प्रत्येक त्या 3 लोकांची कमिटी त्यांच्याकडे जाणार आहे. याच्यामध्ये जे काही सगळी माहिती आहे ग्रह चौकशीची आणि याची, अर्जदार यांचे सख्खे भाऊ काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला, मानीव दिनांक 13 ऑक्टोबर 1967 च्या अगोदर शालेय महसुली पुरावा, विवाह स्त्रीसाठी तिचा शाळेचा दाखला, अर्जदार याची पार्श्वभूमी, त्यांनी जात लिहायची, त्यामध्ये त्यांनी जर मराठा लिहिली तर तो बाद आहे, कुणबी लिहिली तर त्या ठिकाणी आहे. अर्जदार कुणबी जातीचा असल्याचा दावा करतो का? होय असेल तर तो पुढे जाईल, नाही असेल तर तिथंच तो कटून जाईल. गावातील कुळातील इतर व्यक्तींनी कुणबी जातपत्र मिळाले आहे काय? होय. जर होय तर त्या व्यक्तींनी त्याला काय तसं प्रतिज्ञापत्र दिलंय का? म्हणजे जर मला कुणी प्रतिज्ञापत्र दिलं जो कुणबी आहे आणि त्यांनी जर सांगितलं मला की हा माझा नातेवाईक आहे रक्ताचा, जे माननीय मुख्यमंत्री सातत्यानं सांगतायत की रक्ताचा नातेवाईक असेल तर त्यालाच प्रमाणपत्र मिळेल, हे सगळं याच्यामध्ये आलंय. आणि त्याच्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे पुरावे पाहिजेत. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती अर्जदाराने कुणबी जातीशी संबंधित असल्याबद्दल दावा विश्वसनीय आहे का? तर हे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांना प्रमाणित करायचंय. आणि प्रमाणित करणं म्हणजे काय, त्याला प्रमाणपत्र देणं नाही. त्यानंतर त्यांनी ते प्राधिकृत अधिकाऱ्याकडे द्यायचं, इन्व्हॉल्व होईल तिथं. प्राधिकृत अधिकारी त्याची सखोल तपासणी करेल. आणि त्यानंतर मी जे सांगितलं वाचा, क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10, कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन प्रमाणे त्याची ग्रह चौकशी होईल. आणि 1967 पूर्वीचे त्याच्याकडे पुरावे असतील, वंशावळ जुळत असेल तर तेवढ्यालाच या ठिकाणी प्रमाणपत्र निघेल. परत एकदा मी सांगतो, एकाही मराठ्याला मिळणार नाही. आणि हैदराबाद संस्थांच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठा समाज हा इतर ओबीसी बरोबर त्या ठिकाणी आहे, फक्त मराठा बाजूला सोडलाय आणि इतर सगळे समाज. मी तो प्रश्न विचारणार आहे ब्रेकच्या नंतर.